महिलेची पती विरोधात हुंडाबळी आणि मारहाणीची तक्रार। पती विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी गेलेली महिला पडली तपास अधिकाऱ्याच्या प्रेमात। खासगी कारणावरून पोलीस अधिकाऱ्यांमध्ये आणि महिलेत झाला वाद। रागाच्या भरात पोलीस अधिकाऱ्यानं तक्रारदार महिलेला संपवलं। नग्न अवस्थेतील महिलेचा मृतदेह फेकला अज्ञात स्थळी। उत्तर प्रदेशातील हमीरपूर मधील धक्कादायक घटनेनं खळबळ। नमस्कार, मी राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत। उत्तर प्रदेशच्या हमीरपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली। पतीच्या त्रासाला कंटाळून पोलीस ठाण्यात पती विरोधात तक्रार दाखल करायला गेलेली महिला तपास अधिकाऱ्याच्या प्रेमात पडली आणि त्यानंतर सापडला या तक्रारदार महिलेचा नग्न अवस्थेतील मृतदेह। हे सगळं धक्कादायक प्रकरण नेमकं काय आहे पाहूयात। उत्तर प्रदेशातील हमीरपूर मधील रमना गावाजवळील शेतात ग्रामस्थांना एका महिलेचा नग्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला। ग्रामस्थांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली। या महिलेच्या मृतदेहावर जखमेच्या अनेक खुणा होत्या। ओळख पटत नसल्यानं पोलिसांनी फॉरेन्सिक टीम बोलावली। घटनास्थळी पुरावे गोळा करण्याचं काम सुरू झालं। पोलिसांनी तपासाची चक्र वेगवान फिरवली आणि त्यानंतर हा मृतदेह 30 वर्षीय महिला किरण देवी यांचा असल्याचं निष्पन्न झालं। त्यानंतर या घटनेची माहिती किरण देवी यांच्या कुटुंबियांना देण्यात आली। किरण देवी यांचे भाऊ विजय कुमार हे घटनास्थळी पोहोचले। मयत महिलेचे भाऊ विजय कुमार यांनी 2 नावं घेतली। पहिलं नाव किरणचे सीआरपीएफ पती विनोद सिंग यांचं, तर दुसरं नाव पोलीस अधिकारी अंकित यादव यांचं होतं। किरण यांचा विवाह सीआरपीएफ जवान विनोद सिंग यांच्या सोबत झाला होता। काही वर्षांपासून या दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता। पतीचा त्रास खूपच वाढत गेल्यानं किरण यांनी जवळच्या पोलीस ठाण्यात हुंड्याविरुद्ध छळ आणि कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली होती। या प्रकरणी पोलिसांनी एफआयआर देखील दाखल केली। हा तपास कबरई पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी अंकित यादव करत होते। तपासावेळी अंकित आणि किरण देवी यांची वारंवार भेट होत होती। संपर्क वाढत गेला आणि त्यांच्यात मैत्री झाली आणि नंतर प्रेम संबंध निर्माण झाले। मात्र याची किरण देवी यांच्या कुटुंबियांना थोडीशी देखील कल्पना नव्हती। मात्र हे दोघेही दीर्घ काळापासून एकमेकांना भेटतच होते। किरण देवी यांच्या तक्रारीचा तपास करत असताना पोलीस अधिकारी अंकित यादव यांना आपल्या ओळखीतल्या एका व्यक्तीकडे त्यांची गाडी मागितली होती। या गाडीतून अंकित यादव किरण देवी यांना घेऊन हमीरपूरकडे निघाला होता। या दोघांच्या हालचाली टोल प्लाझा आणि रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद झाल्यात। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सायंकाळी मोदहा भागाजवळ हे दोघे काही काळ थांबले होते। याच वेळी खासगी मुद्द्यांवरून या दोघांमध्ये जोरदार वाद झाले। हा वाद इतका वाढला की प्रकरण मारामारीपर्यंत पोहोचलं आणि त्यानंतर अंकित यादवला राग अनावर झाला आणि त्याने रागाच्या भरात गाडीतील लोखंडी रॉडने किरणवर अनेक वेळा हल्ला केला। या हल्ल्यात किरण देवी गंभीररित्या जखमी झाल्या आणि या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला। गुन्हा लपवण्यासाठी अंकितनं किरणचे कपडे आणि मोबाईल स्वतःकडे ठेवले आणि किरण देवी यांचा नग्न अवस्थेतील मृतदेह शेतात फेकून दिला। किरण देवी यांच्या मोबाईलचे लास्ट लोकेशन, अंकितचा मोबाईल डाटा, दोघांचे कॉल रेकॉर्ड्स तसेच गाडीचा ट्रॅव्हल रूट या सर्व तांत्रिक पुराव्याच्या आधारे महोबा आणि हमीरपूर पोलीस आरोपींपर्यंत पोहोचले। पोलीस अधिकारी अंकित यादवला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यानं गुन्ह्याची कबुली दिली। गाडीतून लोखंडी रॉड आणि किरणचा मोबाईलही जप्त करण्यात आलाय। एका महिलेच्या तक्रारीचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यानं तक्रारदार महिलेची नियोजनबद्ध पद्धतीनं हत्या केल्यानं पोलीस व्यवस्थेवरच मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। आरोपी पोलीस अधिकारी अंकित यादव सध्या पोलीस कोठडीत असून पोलीस चौकशीतून कोणती धक्कादायक माहिती पुढे येते हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी। आपला महाराष्ट्र, आपली बातमी। आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट
नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.